नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 27 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही कशा पद्धतीने स्वतःला निर्दोष सिद्ध करते. कारण कलाला तेवढा वेळ दिलेला असतो. 2 दिवसामध्ये कलाला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं आणि तरच तर कला चांदेकरांच्या घरात राहू शकणार असते. त्यामुळं कलाला आता हे सगळं सिद्ध करावं लागणार असतं. ती दोषी नाही आहे, तिच्यावर झालेले आरोप खोटे आहेत, हे सगळं कलाला सिद्ध करावं लागणार असतं. त्यासाठी कला नक्की काय काय करणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कलाने आता सौरभला आणलेलं आहे आणि सौरभला जेव्हा कला म्हणते की बोल सौरभ, नक्की काय झालेलं होतं ते सांग. आणि मग सौरभ सर्वांच्या समोर सांगतो की नैनाच्या खोट्या म्हणजे स्वतःच्या खोट्या प्रेग्नन्सीचा प्लॅन हा नैनाचा होता, असं सौरभ सगळ्यांच्या समोर सांगत असतो आणि म्हणत असतो की हा सगळा प्लॅन नैनाने स्वतः केलेला होता आणि त्यामध्ये तिने मुद्दामहूनच कलाला अडकवलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि नैनाच्या पायाखालची जमीन सरकते. खरं तर सौरभची अवस्था खूप वाईट असते. त्याला मारलेलं असतं, त्याच्या तोंडावरती ते मारलेले वर नसतात आणि तो तेवढाच कॉन्फिडंटली आता कलासाठी उभा राहिलेला असतो. कारण खऱ्याची साथ तो देत असतो. कारण नैनाने त्याला फसवलेलं आहे हे सत्य सर्वांच्या समोर कलाने आणलेलं असतं. कारण त्याचीही फसवणूक नैनाने इथं केलेली असते. आता एवढ्यावरती कला थांबत नाही, तर कला म्हणते की चांदेकर, मी या घरची सून म्हणून या घराची, त्याचबरोबर तुझी कधीही फसवणूक होणार नाही अशी खात्री मी तुला देते, असं कला अद्वैतला सांगत असते. आणि अद्वैत मात्र खूपच इम्प्रेस झालेला असतो आणि कलाशी बोलत असतो. अद्वैतलाही छान वाटत असतं. फायनली कलाने स्वतःला प्रूव्ह केलेलं असतं. अद्वैतच्या समोर कलाने प्रूव्ह करून आणलेलं असतं. अद्वैतचा विश्वास खरा ठरलेला असतो आणि त्यामुळं अद्वैत कलाकडे पाहतच राहतो. फायनली कलाने सौरभच्या मदतीने स्वतः निर्दोष असलेलं सिद्ध केलेलं आहे आणि त्याचबरोबर कलाने दाखवून दिलेलं आहे की नैनाच्या जे कारस्थान आहे त्या कारस्थानाशी तिचा काहीही संबंध नाही. आणि मग अद्वैत कलावरती फुल इम्प्रेस झालेला आहे. अद्वैतचा विश्वास खरा ठरलेला आहे. अद्वैतचं मन त्याला सांगत होतं की कला ही खरी आहे. तर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कला हे सगळे पुरावे कशा पद्धतीने मिळवणार आहे, त्यासाठी तिला किती तारेवरची कसरत करावी लागणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे नैनाने आता हे सगळं कांड केलेलं असतं. त्यामुळं रोहिणी आता स्वतःहून आव आणत असते. रोहिणीला काही करून कलाच्या पुढच्या ज्या हालचाली आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवायचं असतं. कला पुढे काय करणार आहे त्या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवायचं असतं. काही करून कलाला स्वतःला इथे निर्दोष सिद्ध करू द्यायचं नसतं. यासाठी रोहिणीची सगळी नाटकं चाललेली असतात. मग रोहिणी रडायचं नाटक करत असते. घरातल्या सगळ्यांच्या समोर आव आणत असते की मी काही नाही केलं ते सांगा, कारण काही झालं तरीही माझ्या बाबतीत हे असं घडलेलं आहे. एवढं सगळं झालेलं होतं तरीही मी या नैनाला इथे संधी दिलेली होती आणि हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे, असं म्हणत रोहिणी सगळं इंटेन्शन स्वतःकडे घेत असते. रोहिणीकडे सगळे आलेले असतात, तिची समजूत घालत असतात. रोहिणीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता माझ्या मुलावरती आणि माझ्यावरती वाईट वेळ आलेली आहे. ह्या नैनाने आत्ता फसवणूक केलेली आहे आमची, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आबा त्याचबरोबर सर्वजण असतात. आबा म्हणत असतात की रोहिणी, हे बघ, जे काय झालेलं आहे ते मला पटत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही. कारण आपल्याला कलाने सांगितलेलं आहे ना, तिने सगळ्या प्रूव्ह करणार आहे आणि एकदा का प्रूव्ह झालं की कलाने जर तिथे सिद्ध केलं सगळ्यांच्या समोर की या सगळ्यामध्ये नैना दोषी आहे, तर नक्कीच आपण नैनाला हाकलून द्यायचं आहे. आता राहुलने तर नैनाच्या समोर आकांड तांडव केलेला असतो. राहुलने ठरवलेलं असतं की या नैनाला मी माझ्या खोलीमध्ये राहूच देणार नाही, माझ्यासोबत राहूच देणार नाही. एकतर राहुलला नैनापासून सुटका हवी असते, परंतु एवढा सहजासहजी नैना काय त्याची सुटका करणार नसते, हे त्याला माहिती नसतं. कारण नैना कशी आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. तरीही नैना कोणत्या वेळी कुणावर डाव उधळेल काही सांगता येत नसतं. रोहिणीला पण पुरून उरेल अशी ही नैना असते. त्याचवेळी रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, तू ना घराच्या बाहेर त्यांना सगळ्यांना काढायला पाहिजे होतं, तू का ठेवून घेतलेलं आहे. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, तू तरी कुठं काय करू शकलीस ते सांग बरं मला, कारण मी घराच्या बाहेर काढणार होते, मी सगळं केलेलं होतं, तू तरी मध्ये बोललीस का. आबांनी जेव्हा त्या नैनाला ठेवून घेतलं तेव्हा तू काय बोललीस का. असं सरोज आणि रोहिणी यांच्यामध्येच भांडण सुरू होतं. त्या दोघीजणी म्हणू लागतात की
काही झालं तरी त्या खऱ्यांच्या त्या दोन्ही मुलींना आपल्या घरामध्ये जागा द्यायची नाही. हे सगळं या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी रजनी तिथं असते. रजनी म्हणत असते, पण मला असं वाटतंय की यामध्ये कलाची काहीही चूक नाही. कारण कला प्रत्येक वेळेस नैनावरती संशय घ्यायची आणि ती बोलूनही दाखवायची. जेव्हा नैनाने स्वतःहून त्या पेनकिलर मागवलेल्या होत्या, त्या पेनकिलर खाल्ल्या होत्या, तेव्हाही हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर रोहिणी आणि रजनी बोलत असतात. रजनी म्हणत असते, मला ना काहीतरी वेगळा गोंधळ वाटत आहे यामध्ये. नक्कीच इकडे रजनी म्हणत असते की या सगळ्यामध्ये कलाचा काहीही संबंध नसणार आहे, कलालाही यामध्ये फसवलं असणार आहे असं ती सांगत असते. परंतु आबा तर इकडे टेन्शन घेऊन बसलेले असतात. कारण असा खेळ कधी होईल असं स्वप्नातही आबांना वाटलं नव्हतं. एखादी मुलगी एवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकते. आपण प्रेग्नंट आहे म्हणून सांगून इथपर्यंत डोहाळ जेवणापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. हे सगळं जेव्हा समोर येत असतं तेव्हा आबांनाही धक्का बसलेला असतो. आणि आबा म्हणत असतात की काय आहे हे सगळं, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. आबांनाही काळजी वाटायला लागलेली असते. आबा म्हणत असतात की चांदेकरांचं घर हे विश्वासावर चालतं आणि आज आपल्या घरामध्ये काय घडत आहे. पण इकडे आता रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी ह्या कलाला मी या घरामध्ये राहू देणार नाही. कारण आता तिने पुरावे गोळा करण्यासाठी, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तिला काही झालं तरी मी तिचे प्रयत्न हाणून पाडणार आहे. मग ती राहुलकडे जाते आणि राहुलशी बोलू लागते. राहुलला म्हणते की गोष्ट लक्षात ठेवायची आहे राहुल, काहीही झालं तरी ती कला नक्की काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर तो कोण डॉक्टर होता बघ तुझ्या त्या बायकोला ट्रीटमेंट करणारा. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा ती माझी बायको वगैरे कोणी नाही, ती माझी बायको होऊच शकत नाही असं राहुल बोलत असतो. राहुल म्हणत असतो की काही झालं तरी माझा तिच्याशी काहीही संबंध नाही असं राहुल सांगत असतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते, बरं बाबा पण माझं ऐकून तरी घे आधी. रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, ती जी मुलगी आहे ती नक्की कुठे जाते, काय करते, तिच्या बारकाव्यांवर लक्ष ठेवायचं आहे तुला. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव असं ती राहुलला सांगत असते. आणि राहुलला म्हणत असते की तिचं नक्की काय चाललेलं आहे ते बघ. राहुलने तर इकडे नैनाचं सामान भरलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तू या घरामध्ये राहायचं नाही. आणि बॅगेसोबत नैनाची पण रूमच्या बाहेर हकलपट्टी केलेली असते. तर इकडे रोहिणीने मात्र खूप मोठा प्लॅन केलेला असतो. हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि त्या क्षणी रोहिणीने जाऊन गेस्ट रूमला आधीच लॉक लावून टाकलेलं असतं आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तू जर गेस्ट रूमकडे जाणार असशील तरी तुला गेस्ट रूममध्ये राहायला परवानगी नाही. कारण काहीही झालं तरीही तू त्या गेस्ट रूममध्ये राहूच शकत नाही. हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इथे आता राहुल आणि रोहिणी दोघंजण मिळून प्लॅन करत असतात. त्यांचं ठरलेलं असतं की आपण हिला आपल्या घरामध्ये राहू द्यायचं नाही आणि या कलालाही हाकलून द्यायचं आहे. हे त्यांचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी ते सगळेजण प्लॅन करत असतात आणि त्यांचं असं ठरलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता हिला या घरामध्ये राहू द्यायचं नाही, म्हणजे राहू द्यायचं नाही. कारण ही या घरातून बाहेर काढलीच पाहिजे. ही आपल्या घराला लागलेली घाण आहे आणि तिला या घरामध्ये जागा नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की राहुल तिला धक्के मारत बाहेर काढतो. पण त्याचवेळी रोहिणी पण तेवढेच मोठे प्लॅन करत असते. रोहिणीनेही ठरवलेलं असतं की या नैनाला या घरामध्ये कधीच राहू देणार नाही. आणि मग रोहिणी पुढचा विचार करत असते आणि राहुलला सांगते. राहुल नैनाचं फोनवरचं बोलणं ऐकत असतो. नैनाने इकडे सौरभला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की माझं जे खोट्या प्रेग्नन्सीचं बिंग होतं ते फुटलेलं आहे. सगळ्यांना कळलेलं आहे की माझी प्रेग्नन्सी खोटी आहे. ऐन डोहाळ जेवणाच्या दिवशी हा सगळा राडा झालेला आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी म्हणालेली असते की तिच्या सगळ्या बारीक गोष्टींवर तू लक्ष ठेव आणि सगळ्यांच्या समोर आपल्याला सत्य आणायचं आहे. मग आता हिने कोणाला तरी फोन केलेला आहे हे लक्षात आल्यानंतर रोहिणी राहुलला म्हणते की आता ही नैना नक्की पुढे काय करणार आहे ते लक्षात घे आणि त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. असं म्हणत नैनावर बारीक लक्ष ठेवणारी रोहिणी नैनाचे सगळे बारकावे पाहत असते. इकडे कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत चांदेकर मला बोलायचं आहे. कारण आता पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टर सौरभ याला जाऊन भेटलं पाहिजे. कारण मागच्या वेळेस मी जेव्हा त्याला भेटायला गेले होते त्याला विचारलं होतं की नैनाताईची प्रेग्नन्सी ठीक आहे ना, तू नैनाताईला भेटायला घरी का येतोस. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की मला माहिती होतं तू गेलेली होतीस,
पण मी तिथं का गेले होते हे तुला मी सांगितलं नव्हतं. तेव्हा इकडे कला सांगत असते की मला नैनाताईबद्दल डाऊट आलेला होता, म्हणून मी डॉक्टर सौरभ याला भेटायला गेले होते, पण त्याने माझी फसवणूक केलेली होती. आता आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे जाऊन डॉक्टर सौरभ यांना भेटायचं आहे आणि डॉक्टर सौरभ यांच्याकडून ते सत्य जाणून घ्यायचं आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे कला प्लॅनिंग करत असते. अद्वैत म्हणत असतो ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे असं अद्वैत इकडे सांगत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत तिला म्हणत असतो की मी तुझी जी मदत पाहिजे तुला ती मदत करायला तयार आहे. आणि मग अद्वैत ती मदत तिला करत असतो. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता सध्या आपल्याला सर्वांच्या समोर हे सत्य आणणं गरजेचं आहे. हे सत्य कशा पद्धतीनं आणायचं आहे हा विचार चाललेला असतो. आणि अद्वैत कलाला म्हणत असतो ठीक आहे, आपण डॉक्टर सौरभ याला भेटायला जाऊया. मग कला म्हणते की चालेल. आणि मग कला म्हणत असते की काही झालं तरी डॉक्टर सौरभ आपल्याला भेटणं गरजेचं आहे. एकमेव तीच अशी व्यक्ती आहे की जी आपल्याला सांगू शकते. मग कला डॉक्टर सौरभकडे जायला निघते, पण कलाला तिथं गेल्यानंतर कळतं की डॉक्टर सौरभ हा त्याच्या केबिनमध्ये नाही आणि हॉस्पिटलमधून कळलेलं असतं की तो आज सकाळपासून आलेलाच नाही. मग कला अद्वैतला फोन करते आणि अद्वैतला सांगू लागते की अद्वैत एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की डॉक्टर सौरभ इथं नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो मग काय करू मी, तो तुझा प्रश्न आहे ना, त्याला काही झालं तरी तुला शोधायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत असं नको बोलू चांदेकर प्लीज. तेव्हा अद्वैत मग म्हणतो की ठीक आहे. मग अद्वैत आणि कला शोध घेऊ लागतात. तर इकडे नैनाने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा डॉक्टर सौरभ हा निघून चाललेला असतो आणि त्याच वेळेस त्याला गायब केलेलं असतं. ते म्हणजे राहुलने डॉक्टर सौरभ याला गायब करून एका ठिकाणी नेऊन ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर राहुलने त्याला गायब केले ही गोष्ट कलाला समजलेली असते. आणि कला मग त्या ठिकाणी जाते, कारण डॉक्टर सौरभने कलाला मेसेज पाठवलेला असतो. त्याचा मोबाईल त्याच्या हातामध्ये असतो आणि तिथून त्यांनी तिला मेसेज केलेला असतो. आणि मग कला डॉक्टर सौरभकडे जाते. अद्वैत आणि कला डॉक्टर सौरभला वाचवतात आणि त्याला घेऊन येतात. तर राहुलने त्याला भरपूर मारहाण केलेली असते. आणि मग त्या गुंडांकडून सोडवून राहुलला अद्वैतने आणि कलाने डॉक्टर सौरभ याचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा डॉक्टर सौरभने सांगितलेलं असतं की हे सगळं नैनाचं नाटक होतं, कारण नैनाने मला सांगितलेलं होतं की मी चांदेकरांच्या घरात जाणार, त्या राहुलला धडा शिकवणार आणि 6 महिन्यात डिवोर्स घेणार आणि मी तुझ्याशी लग्न करणार आहे. पण नैनाने अजूनपर्यंत केलेलं नाही आणि नैना प्रत्येक वेळेस मला फसवतच आहे. या सर्व गोष्टी इकडे डॉक्टर सौरभही सांगत असतो. आणि मग डॉक्टर सौरभने आता घरी येऊन कबुली देणं गरजेचं असतं. तर कला आणि अद्वैत डॉक्टर सौरभला घेऊन येतात. 2 दिवस व्हायचे असतात त्याच्या आधीच डॉक्टर सौरभला समोर आणलेलं असतं. आणि मग कला म्हणत असते की सौरभ सांग. तेव्हा सौरभ सांगू लागतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का, जे स्वतःच्या खोट्या प्रेग्नन्सीचं जे कारस्थान होतं ते स्वतः नैनाने रचलेलं आहे, याचा कलाशी काहीही संबंध नाही. हे सगळं नैनाने मुद्दामहून केलेलं आहे. या सगळ्याला फक्त आणि फक्त नैना जबाबदार आहे हे तो सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते की आता तरी सगळ्यांच्या लक्षात आलं ना, माझ्यावर जे आरोप केलेले होते ते सगळे आरोप खोटे आहेत. आणि त्याचबरोबर कला अद्वैतला सांगू लागते की चांदेकर, एक गोष्ट मी तुला आता सांगत आहे ती म्हणजे या घरची सून, चांदेकरांची सून या हक्काने मी तुला सांगत आहे. ते म्हणजे काहीही झालं तरी मी तुझ्या किंवा या घरच्या कोणाच्याच विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि चांदेकरांच्या इब्रतीला बोटं ठेवतील, नावं ठेवली जातील असं मी कधीच वागणार नाही असं कलाने स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं असतं. आणि अद्वैत मात्र कलावरती जाम इम्प्रेस झालेला असतो, कारण इकडे कलाने स्वतःवर केलेले आरोप हे खोटे आहेत हे प्रूव्ह केलेलं असतं. आणि सगळ्यांच्या समोर कला निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं असतं. त्याचबरोबर या सगळ्यासाठी दोषी असणारी नैना ही समोर आलेली असते आणि नैनाची हकालपट्टी आता होणार असते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.